जालना शहरातील प्रमुख मार्गांवरील वाढत्या अतिक्रमणाविरोधात जालना महानगरपालिकेने आज मोठी कारवाई आणि धडक कारवाई केली आहे। महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशानुसार मंठा चौफुली ते सिंदखेड राजा चौफुली या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा अधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शेकडो अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे। जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज सकाळपासून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। मंठा चौफुली ते सिंदखेड राजा चौफुली या शहरातील महत्त्वाच्या मार्गावर अनेक दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे दुकाने, शेड आणि साहित्य ठेवून अतिक्रमण केलं होतं। या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। याची गंभीर दखल घेत आयुक्त अंजली शर्मा यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले। या मोहिमेसाठी 4 JCB, 5 टिप्पर तसेच स्वच्छता विभागातील 100 ते 125 मजूर आणि मनपाचे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते। प्रशासनाच्या धडक कारवाईत अंदाजे 100 ते 150 अनधिकृत दुकाने आणि अतिक्रमणे हटवण्यात आली। विशेष म्हणजे आयुक्त अंजली शर्मा यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवले। त्यामुळे प्रशासनाचा कडक संदेश अतिक्रमण धारकांपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं। कारवाई दरम्यान काही दुकानदारांनी प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिकांच्या हितासाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कोणत्याही दबावाला बळी न पडता आयुक्त अंजली शर्मा यांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश कायम ठेवले। त्यामुळे विरोध करणाऱ्या अतिक्रमणधारकांनाही अखेर माघार घ्यावी लागली आणि प्रशासनाने नियोजित कारवाई पूर्ण केली। या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान आयुक्त अंजली शर्मा यांच्यासह उपायुक्त त्रिंबक कांबळे, उपायुक्त विजय फुलंब्रीकर, स्वच्छता विभाग प्रमुख सुधीर डहाळे, अजय प्रेम भारती, नरेंद्र दाभाडे, भाऊसाहेब सोनवणे, शोएब खान, किरण प्रधान, श्रावण सराटे, सचिन ढवळे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानगरपालिकेच्या कारवाईमुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे होण्यास मदत झाली असून भविष्यातही अतिक्रमणाविरोधात अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। वतीने काय अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली? हो, आज या ठिकाणी माननीय आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार मंठा चौफुली ते सिंदखेड राजाच्या दरम्यान जिथे कुठं रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणं होती, दुकानं होती, या ठिकाणी जवळपास 100 ते 150 दुकानं, ही दुकानं आपण निष्कासित करण्यात आलेली आहे। 4 JCBच्या साहाय्याने 5 टिप्पर व 100 ते 125 साधारणतः मजूर आणि आमचे कर्मचारी, सहाय्यक आयुक्त, HODs, अतिक्रमण विभाग प्रमुख, हे सर्व आमची यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेली असून आज ते जवळपास 100 ते 150 दुकानं आम्ही निष्कासित केलेले आहेत। अजूनही ही मोहीम अजून चालू आहे। या अतिक्रमण मोहिमेनंतर काय आव्हान वगैरे काय करणार? आव्हान हेच आहे की नागरिकांना व व्यावसायिकदारांना, दुकानदारांना, आस्थापनांना असं महापालिकेतर्फे कळविण्यात येत आहे, सूचना देण्यात येत आहे की आपण कुठेही अनधिकृतरित्या अतिक्रमण करू नये व अनधिकृतरित्या कोणतंही शेड किंवा बांधकाम हे विना परवानगीशिवाय असेल तर ते महापालिकेकडून काढण्यात येईल आणि तसेच त्यांच्यावरती फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल।